राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे जयभाऊ, मोहोळ तालुक्याचे भाग घेतात ते राजन मालक, यशवंत तात्या माने, युवकांचे हृदय सम्राट बाळाजी पाटील, आमचे मार्गदर्शक अजिंक्य राणा पाटील, या सर्वांचा मी प्रथम खूप खूप आभारी आहे. त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभारी आहे. आणि त्यांनी जे राज्यामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये या सर्व नेत्यांनी केलेलं काम आहे, लाडकी बहीण योजना असेल, अजून भरपूर काही योजना आहेत त्या त्यांनी चालू केल्या, त्याचा फायदा मला सर्वात जास्त झालेला आहे. आजचा जे विजय आहे कशा पद्धतीने तुम्ही साजरा करत आहात? आजचा जो विजय आहे तो आमच्या खताळ कुटुंबावर, आमच्या वडिलांवर जे त्यांनी जे समाजकार्य केले त्याच्यावर जनतेने जे प्रेम दाखवलं, त्याचा त्यांच्या निधनानंतर अण्णांच्या माघारी थोडक्यात सांगायचं झालं तर लोकांनी आहे ना आम्हाला त्यांनी जबाबदारी स्वीकारून आम्हाला पूर्णपणे भरघोस मताने असा विजयी केलेला आहे. हा पूर्ण जो विजय आहे तो अण्णांना पण समर्पित आहे. तसंच आहे ना पूर्ण मतदारसंघातील जनतेला आणि पूर्ण तालुक्यातून मतदारसंघाच्या बाहेरून ज्या लोकांनी मला मदत केली ज्ञात अज्ञातपणे, त्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. इथून पुढचं राजकारण कशा पद्धतीने असेल? वेगळं काही नाही, जे पहिल्यापासून करत आलोय 80% म्हणणार नाही, आम्ही 95% ही समाजकारण करतो आणि 5% राजकारण करतो. त्याचप्रमाणे पुढचंही इथून पुढचं जे राजकारण आहे हे त्याप्रमाणेच होईल. विजय संपादन केलाय, पहिली प्रतिक्रिया. हा विजय मी माझ्या स्वर्गीय वडिलांना समर्पित करतो आणि हा त्यांच्यावर असलेलं जनतेचं प्रेम ह्या निकालातून दिसून आलेलं आहे. मतदारांना काय सांगताय? सगळ्यांचं मनापासून आभारी आहे. अण्णांवर असलेलं प्रेम, आमच्या कुटुंबावर असलेलं प्रेम, यातून मतांमध्ये झालेलं रूपांतर, त्यामुळे मी खरंच मनापासून त्यांचा खूप खूप आभारी आहे. आणि जनतेने काम व सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचा मनापासून आभारी आहे. विरोधकांना काय आव्हान करतात? निकाल पाहता या गटामध्ये विरोधक नाही, सगळे माझे मित्रच आहेत आणि इलेक्शन झाले आता, त्यामुळे आहे ना विरोधक हा कोण नाही माझा. एकूण पुढचा अजेंडा काय ठेवला आता? एकंदर पाहता माझ्या मतदारसंघामध्ये सीना नदी जी आहे ते पूर्णपणे माझ्या मतदारसंघामध्ये जाते आणि जो पाठीमागील पूरस्थिती निर्माण झाली होती त्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान हे माझ्या मतदारसंघातील बहुतांश गावाचं झालेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जे काही अडचणी आहेत त्या संबंधित, म्हणजे अजून वेळेवर वीज अजून चालू झालेली नाहीये, त्या संदर्भात जे काही शेतकऱ्यांचं करता येईल त्या करण्याचा मी मनापासून प्रयत्न करेन.